प्रेज लॉर्ड. योहानाचे 3 पत्र त्यातील 2 वचन आपण वाचूया. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करीतो. आणि हे योहानाचे 3 पत्र जे आहे ते प्रभू श्री ख्रिस्ताचा एक प्रिय शिष्य होता योहान. त्याने जर योहानाचे 3 पत्र पहिलं वचन वाचलं तर कळेल, ज्यावर मी खरी प्रीती करतो तो प्रिय गायस यास वडील याचकडून. आणि येशूचा जो प्रिय शिष्य होता, जो 12 प्रेषितांपैकी फार प्रिय होता, तो योहान त्याच्या एका प्रिय शिष्याला, त्याचं नाव गायस आहे, त्याला हे पत्र लिहित आहे. आणि ह्या पत्रामध्ये तो आपल्या प्रिय शिष्यासाठी एक प्रार्थना करत आहे. आणि तो अशी प्रार्थना करत नाही की तुला आरोग्य असावं, किंवा अशी प्रार्थना करत नाही की तुला सर्व गोष्टीमध्ये भरभराट असावी, सर्व गोष्टीमध्ये तुला भरपूर असावी, अशी तो प्रार्थना करत नाही. तर तो अशी प्रार्थना करत आहे की प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीमध्ये सुस्थिती व आरोग्य असावे. आणि प्रपोर्शन आपण पाहिलेलं आहे शालेय जीवनामध्ये. सेम प्रपोर्शन x=y या अर्थाचे ते प्रपोर्शन असतं. आणि जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, आत्मा जर सुस्थितीमध्ये असेल तर तुला सर्व गोष्टीमध्ये, भौतिक, जगिक, शारीरिक सर्व गोष्टीमध्ये तुला सुस्थिती व आरोग्य तुला मिळेल. पण जर तुझा आत्मा सुस्थितीमध्ये नसेल तर तुला इतर गोष्टीमध्ये देखील जे काही आशीर्वाद आहेत, जे काही आरोग्य आहे ते मिळणार नाही. या अर्थाची प्रार्थना म्हणजे त्या प्रमाणात जसं आत्मा सुस्थितीमध्ये आहे त्या प्रमाणामध्ये तुला सर्व भौतिक गोष्टीमध्ये सुस्थिती मिळेल, आणि जे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जे आरोग्य पाहिजे ते देखील तुला मिळेल. आणि प्रियांनो, ही प्रार्थना योहानाने आपल्या प्रिय शिष्य गायस यासाठी केलेली आहे. आणि प्रियांनो, मला या प्रार्थनेतून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज आपल्या आत्मिक जीवनाकडे लक्ष द्या. आज आपल्या अंतःकरणाकडे लक्ष द्या. कारण की प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या शिष्यानं सांगितलं, जे तुम्ही बाहेरून खाता व जे तुमच्या शरीरात जाते त्यामुळे तुम्ही विटाळवीत नाही, तर जे तुमच्या अंतःकरणात असते आणि जे तुमच्या अंतःकरणातून बाहेर येते त्याद्वारे तुम्ही विटाळविले जाता. आज जर खूप आज जगातले धार्मिक लोक जे निधर्मी आहेत किंवा इतर धार्मिक लोक आहेत, इतर धर्मियांचे, ते खाण्यापिण्याविषयी फार काटेकोरपणे नियम पाळतात. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे खाल्लं तर पाप लागेल, हे खाल्लं तर दोष लागेल, वगैरे वगैरे. पण इथं देवाचं वचन म्हणत आहे, प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, जे तुमच्या अंतःकरणातून बाहेर निघते त्यामुळे तुम्ही विटाळविता, जे तुमच्या मुखातून आत जाते त्यामुळे तुम्ही विटाळवित नाही. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने मत्ती 6:31-33 वचनामध्ये म्हणलेलं आहे की प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा, म्हणजे त्यासोबत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. मत्ती 6:31 आणि 33 वचनामध्ये ते अवश्य आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणत आहे. तुम्ही खावे, प्यावे, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, तर मी वाचतो ते वचन. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवाव्यास विदेशी लोक खटपट करतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा, म्हणजे त्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. मग 6:31-33 वचन आपण वाचलेलं आहे. आणि मला त्या वचनातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही प्रथम तुमच्या अंतःकरणाकडे लक्ष द्या, तुमच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष द्या. बाहेरच्या गोष्टीकडे, शारीरिक आरोग्याकडे किंवा ज्या भौतिक गोष्टी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, यापेक्षा तुम्ही आपल्या अंतःकरणाकडे, आत्मिक जीवनाकडे प्रथम लक्ष देणं गरजेचं आहे.
आणखी प्रियांनो, जेव्हा एलिया प्रार्थना करत होता बालाच्या 400 संदेष्टांसमोर, तेव्हा त्यांनी प्रथम जी वेदी नादुरुस्त होती ती त्यांनी प्रथम वेदी बांधली आणि मग त्याच्यावरती होमबली अर्पण केले आणि मग परमेश्वराने अग्नीने त्याचे उत्तर दिले आणि ते होमबली भस्म केले. आणि आज मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला प्रथम आपल्या आत्मिक जीवनाकडे, आपल्या अंतःकरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की यशाच्या पुस्तकात दिलेलं आहे की हृदय हे सर्वात कपटी आहे. आणि नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचनात दिलेलं आहे, तू आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण की त्यात जीवनाचा उगम आहे. आणि ह्याच अंतःकरणाद्वारे, ह्याच हृदयाद्वारे चांगल्या गोष्टी देखील निघू शकतात आणि ह्याच अंतःकरणाद्वारे वाईट गोष्टी देखील निघू शकतात. त्यामुळे ह्या अंतःकरणाकडे, ह्या आत्मिक जीवनाकडे आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या अंतःकरणाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की त्याद्वारेच तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि त्याद्वारेच तुम्ही आशीर्वादित होणार आहात. प्रेज लॉर्ड. वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो.